असतेच, तिखटासाठी वापरतो। नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आशापुरा स्टोर्समध्ये आणि आपल्या योगिताज चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज मी याच्यासाठी व्हिडिओ बनवते की कांडप मशीन आणि मसाला मिल यातला फरक काय आहे हा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पाहूया आपण काय फरक आहे। आणि यंदा म्हणजे मिरचीचा भाव तर तुम्हाला कळलाच आहे, पण एप्रिलपासूनचा आत्ताचा जो नवीन मिरचीचा भाव आला आहे मार्केटला तो आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर तुम्ही दुकानदाराकडून मिरची खरेदी केलात त्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे मसाला मिलमध्ये। इथे सगळ्या भरपूर मसाला मिल आहेत आणि कांडप मशीनसुद्धा आहेत, पण आमच्याकडून तुम्हाला मसाला मिलमध्ये भाजून मिळणार आहे आणि दळणाचे तुमच्याकडून फक्त 30 रुपये घेतले जाणार आहेत। भाजण्याचे पण 30 रुपये आकारले जातात, पण ते तुम्हाला फ्री आहेत। मिरची कोणतीही घ्या, ती मिरची इथे पहा या प्रकारे या भांड्यामध्ये पूर्ण आगीवर भाजली जाते आणि जसे आपण घरी भाजतो पण इथे मोठ्या प्रमाणात एकत्र करून भाजली जाते। म्हणजे तुमचे गरम मसालेसुद्धा याच्यामध्ये मिक्स होणार आहेत। आणि पहा हे मिरची ना 8 ते 9 मिनटांमध्ये छान कुरकुरीत अशी भाजली जाते, आपोआप ही मिरची मिक्स होते। पाहू शकता हे कसं यंत्र आहे, हे नवीन अत्याधुनिक असं यंत्र आहे। आणि त्याच्यानंतर ही भाजून झाली की पुन्हा 10 मिनिटं हे लोक एकत्र करून ठेवतात थंड होण्यासाठी, म्हणजे थोडासा याच्यामध्ये दमटपणा येतो भाजल्यानंतर। तर 10 मिनिटांनंतर मग ही लोक या मसाला मिलमध्ये दळून देतात। ही आहे मसाला मिल, याच्यामध्ये पहा एकत्र करून अशा प्रकारे मसाला दळला जातो। तुम्हाला हळदसुद्धा इथे मस्त पावडरच्या स्वरूपात दळून मिळेल आणि त्याचेसुद्धा 30 रुपये पर केजी प्रमाणे आकारले जातील। हळदीची मशीन वेगळी आहे, अशा प्रकारे इथे हळद दळली जाते। पूर्वीच्या काळात कांडपच सगळीकडे होते, पण आता ही पहा अशी फुग्याची मसाला मिल आहे। त्यामध्ये तुमचा जो मसाला आहे त्याची चव आणि सुगंध तसाच राहतो, तसाच टिकून राहतो। फक्त याचा कांडपचा जो नवीन टेक्निक आहे ते यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। हा सर्व मसाला मिक्स करतोय आणि त्यानंतर 3 वेळा हा मसाला तुमचा यामध्ये टाकून दळण्यात येतो। तसंच हळद पहा अशा प्रकारे बारीक अशी तुम्हाला दळून मिळते। इथे मसाला मिलमध्ये तुम्हाला मसाला किंवा हळद दळल्यानंतर चाळण मारण्याची काहीच आवश्यकता नाही। पाहू शकता किती पावडर स्वरूपात ही हळद तयार झालेली आहे आणि ही मशीन पहा अशा प्रकारे आहे। पण एक मात्र एका केजीला 30 रुपये असं इथे घट निघते। आणि पहा हा पण मसाला रेडी झाला आहे। मालवणी मसाल्यासाठी कांडपची काही आवश्यकता नसते, त्याच्यासाठी ही मिल खरंच उपयुक्त अशी आहे। पण घाटी मसाला त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण असं असतं, म्हणून त्यासाठी कांडप मशीनची आवश्यकता असते। तर ती इथे ठाणा मसाला मार्केटला आहेत, तर तुम्ही तिथे दळून घेऊ शकता। तिथे साधारण 70 रुपये केजी, 110 रुपये केजी असे प्रत्येकाचे भाव आहेत, पण मसाला मिलला तुम्हाला 30 रुपये प्रमाणे भाव आकारले जातील। काही लोकांचा हट्ट असतो की आम्हाला कांडपवर कुटूनच द्या, पण आमच्याकडे ती सोय नाही। आम्ही मसाला मिलमध्ये दळून देतो आणि भाजण्याचे फ्री ठेवले आहेत। आणि तुम्हाला जर कांडपर हवं असेल तर इथे भरपूरसे कांडप उपलब्ध आहेत, तुम्ही ते तुमच्या मर्जीप्रमाणे दळून घेऊ शकता। आणि कांडपचा मसाला तोही चांगला आहे असं मी म्हणत नाही की नाही, पण कांडप खूप
कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि कांडपवर दळल्याने थोडासा मसाला तुमचा जाडसर राहतो. चव तर तीच असते प्रत्येक मसाल्याची. जशी तुम्हाला मसाला मिलमध्ये मिळणार तशीच तुम्हाला इथेच चव मिळणार आहे, पण यातला मसाला थोडासा जाडसर असा असतो, तो तुम्हाला चाळावा लागतो आणि इथे तुम्हाला जास्त वेळ बसावं लागेल, कारण कांडप कमी प्रमाणात असल्याने खूप गर्दी असते. आणि हे पहा, अशा प्रकारे हे कांडप आहे. आणि इथे तुम्हाला हळदीचं पण तुम्हाला दळून मिळेल, मसालासुद्धा दळून मिळेल. तुम्हाला इथे मी दाखवलं आहे की कोणती मिल आहे. तुम्हाला या ठाणा मार्केटमध्ये तुम्हाला इथे भाजण्याचे पण आणि दळून पण तुम्हाला मिळेल कांडपवर. हे पहा, मिरची कशी चुरचुरीत अशी होते. तर फरक असा काहीच नाही, प्रत्येकाची चॉईस आहे, आपल्याला कशावर कुठून हवा आहे. आणि अत्याधुनिक पद्धतीने आलेली मिल आहे आणि कांडप आहे, दोन्हीही जवळपास सारखेच आहे. पूर्वी त्याला खूप वेळ जात असल्याने इथे नंबर जास्त असतात आणि मसाला बघा अशा पद्धतीने तुमचा रेडी होऊन जातो. मिरच्यांचा भाव यंदा खूपच कमी होता, म्हणून बऱ्याच जणांनी आपल्या दुकानातून बरेचसे मसाले बनवले आणि ते अगदी समाधानी असे आहेत. त्यांचे कॉल पण येऊन गेले की छान मसाले झाले, छान प्रतिसाद दिला व्हिडिओला आणि त्यांनी चांगला लाभ घेतला. भाजून फ्री आहे, अजूनही ती स्कीम चालू आहे आणि जानेवारीपासूनच्या भावामध्ये खूपच तफावत आली आहे. अजून मिरचीचा भाव थोडासा उतरला आहे. त्याची पण बेडगी मिरची आहे, तिचा भाव आधी ही अनिगिरी बेडगी आहे, A1 अनिगिरी बेडगी, त्याचा आता 480 भाव होता, आता 400 रुपये याचा भाव आहे एप्रिल महिन्याचा. तर ही जी मिरची आहे पांडी मिरची, ती पांडी मिरचीचा भाव आता 320 रुपये किलो आहे. 320 रुपये किलो आहे. एकदम बघा पांडी मिरची कशी आहे. आणि आमची वाळलेली मिरची असते. त्याच्यानंतर ही मिरची आहे निवडलेली देठ काढलेली. हां, साधी पांडी मिरची आहे, ही 300 रुपये किलो आहे. पहा, त्याच्यामध्ये पण भाव कमी झालेला आहे. ही आपण अन्यगिरी बेडगी पाहिली आणि ह्या बेडगीचा आता ही हुबळी बेडगी मिरची आहे. पहा, अशा प्रकारची असते. हुबळी बेडगी 400 रुपये केजी होती आणि आता बघा ही बेडगी आहे 360 रुपये किलो. आणि बघा सगळ्या वाळवलेल्या मिरच्या तुम्हाला मिळणार आहेत आणि देठ काढलेल्या मिरच्या आहेत. 700 रुपये काश्मीरी होती, A1 काश्मीरी ओरिजिनल अशी, ती आता 600 रुपयाने तुम्हाला मिळणार आहे. तशीच ही पण काश्मीरी मिरची आहे, ही 600 रुपयाची आहे आणि ही आहे 550 रुपये. ही बघा ओरिजिनल काश्मीरी आहे. बेडगी मिरचीचा पण भाव बघा, ही आहे 320 वाली बेडगी मिरची आहे. पाहू शकता मिरचीचा आवाज असा तुम्ही पाहू शकता कसा येतो. ड्राय मिरची आहे. ही बेडगी आहे 300 रुपयावाली, ही 280 वाली आहे. बेडगीच मिरची आहे. ही पण बेडगी आहे, ही 350 वाली. असे वेगवेगळ्या प्रकारच्या. ही पटना मिरची आहे, साधी पटना, ही 250 रुपये, पण तुम्हाला ह्याचा रंग टिकणार नाही. पण हुबळी आणि अन्यगिरी मिरची घेतली तर तुमचा मसाल्याचा जो रंग असतो तो कायम टिकून राहतो. आहे संकेश्वरी मिरची, ही पहा अशा प्रकारे असते आणि तिचा भाव पण 360 400 असा होता, तो आता 320ने तुम्हाला ही मिरची मिळणार आहे. ही पण देठ काढलेली मिळणार आहे. मसाल्यामध्ये लवंगी मिरची असते, तिखटासाठी वापरतो, ती ओरिजिनल लवंगी आहे. ही पहा अशा प्रकारे आहे. ही निवडून 380 रुपये आहे. कारण काय होतं, ज्या बायका निवडतात त्या 50 रुपये अशा दरप्रमाणे ह्यांना लवंगी मिरचीचे आकारले जातात खुडण्याचे, कारण ही लवंगी मिरची खूपच तिखट अशी आहे आणि ओरिजिनल लवंगी आहे. तुम्ही थोडी प्रमाणात ह्याचा वापर केलात तरी तुमचा मसाल्याला तिखटपणा येणार आहे. पाहू शकता अशा प्रकारे आहे. तर हा ओरिजिनल असा हुबळी बेडगी अशा कर्नाटक राज्यातून आलेला हा असा माल आहे मिरचीचा. तुम्ही नक्की दुकानाला भेट द्या, जवळ तुम्ही पारख करून घ्या आणि मग मसाला बनवून घ्या. आणि ऑफर आहे, भाजून तुम्हाला फ्री मिळते. आणि मिरचीचं बघा कशी क्वालिटी आहे, उत्तम क्वालिटीचा मसाला बनवा आणि एन्जॉय करा. 1 वर्षभर तुमचा मसाला मस्त राहणार आहे, स्वाद येणार आहे जेवणाला आणि पदार्थाला. म्हणजे हळदीचा आता भाव या महिन्यात किती आहे? आधी 320 रुपये झाली आहे. प्युअर सेलम आहे, प्युअर सेलम बघा, असे असे झाड आहे, मिळणार नाही अशा प्रकारे. सगळे बारीक पातळ दाखवतात, ती प्युअर सेलम नसते, राजापुरी असते. मग ही पहिली किती होती? 280 ने होती ना आपल्या दुकानात. 40 रुपये अजून वाढले, 320 रुपये किलो. अशा पुरा स्टोर मध्ये तुम्हाला ही 320 ने मिळणार आहे. आणि हळदीचा भाव वाढू शकतो, हो की नाही? हो, हळदी वाढणार, 350 400 होणार आहे. तर आपल्याकडे बघा दालचिनी, सगळ्या प्रकारचे गरम मसाले तुम्हाला वाजवी भावात मिळणार आहे, होलसेलमध्ये मिळणार आहे.
आणि धण्यांचे पण आपल्या दुकानात कसे काय धणे धण्याचे 160 रुपये किलो आहे. गावठी धणे 160 रुपये हा, किलो. हे बघा अशा प्रकारे येणार ते धणे बाई छान आहे, वासला कलर कमी असतो, कमी कलर आहे. एक धने आहे, सगळे निवडून ठेवतो ना एक आपण. गावरान इंदोरी धनी आहे 240 रुपये. इंदोरी धनी ओरिजिनल चवी, हा सुगंध असं घासून बघायचं, छान वास येतो असा सुगंध. त्याच्यानंतरच धण्याची पारख कलर मारलेले आहेत, आली धनी भरपूर येतात. लोकांना हिरव्या हवे असतात ना, हिरवे नाही, कलरवर जाऊ नये. कलर एकदम तर कलर. धण्याचा आजचा भाव तुम्हाला कळला की कसा आहे, त्यामुळे धण्याची पारख करा. हळदीचे सेलम, प्युअर सेलमचं किंमत पण तुम्हाला आता कळली की किती आहे. गेल्या महिन्यापेक्षा आता थोडीशी वाढली आणि अजून पण वाढली जाऊ शकते. तसेच मसाला वेलची आहे, ही बघा, ही दालचिनी आहे. तुम्हाला साधी दालचिनी, ओरिजिनल दालचिनी पण अशा प्रकारे आहे. काळी मिरीचा पण दर काय आत्ताचा आपल्याकडे 800 850 होती, आता 900 रुपये झाला आहे. असा दर वाढत असतो, कमी जास्त होत असतो. लवंग बघा अशा प्रकारे येणार आहे तुम्हाला, चांगली ओरिजिनल फुलवाली ही लवंग आहे, पाहू शकता अशा प्रकारे आहे. आणि ही दालचिनी पण अशी आहे. धण्यांची पारख करून मसाला बनवा. ओरिजिनल ही दालचिनी आहे. तर इथे आपले कस्टमर आहेत. दादा, तुम्ही किती वर्षापासून आपल्या दुकानात येत आहे? 40-42 वर्ष. 40-42. तर तुम्हाला इथे म्हणजे तोच तीच क्वालिटी मिळते हो, तीच क्वालिटी दरवर्षी? हो हो, कारण मसाला इथे चांगला असतो, व्यवस्थित. खास माझे मित्र आहेत. अच्छा. आम्हाला व्यवस्थित मसाला देतात. जे पोलीसमध्ये आहे, आता रिटायर झाले आहे. आपण जेव्हा पोलीसमध्ये म्हणजे एवढ्या वर्षापासून आपल्या दुकानात आहे. आता कुठला मसाला बनवला तुम्ही? मालवणी मिक्स मसाला. तर तुम्हाला आवडतो म्हणून तुम्ही येत आला. तर नेहमी एकच बनवतो आपण. 40-45 वर्ष झाला. त्याच्या मुलं, परिवार सर्व आपल्या पहिल्यापासून आहे. म्हणजे 3 पिढ्या तुमच्या इथे येतात. धन्यवाद दादा. मामा, तुमचं नाव सांगा. नथुराम वाळवे. आणि तुम्ही मसाल्याच्या व्यवसायात किती वर्ष आहात? 45 वर्षे. आणि तुम्ही आधी कुठे कामाला होतात? आम्ही अगोदर कॅन्टीनला होतो 10 वर्षे, आणि त्याच्यानंतर मग मसाल्याच्या दुकानामध्ये मसाला वानगीमध्ये. आणि आता आशापुरा स्टोअरमध्ये तुम्ही किती वर्ष? 9 वर्ष झाली. 9 वर्ष आहे. आणि तुम्हाला आता इथलं म्हणजे पहिल्यापासूनचं कसं आहे इथे आपल्या दुकानामध्ये? चांगलं आहे, एकदम मस्त आहे. क्वालिटी वगैरे? क्वालिटी वगैरे एक नंबर असते इकडे. आणि आता तुम्ही मसाला भरताय? हो, आता गिऱ्हाईकाचा मसाला भरतोय. मिरचीचा भाव कमी झालाय ना? कमी आहे. गेल्या वर्षी भरपूर कमी आहे. वर्ष होता त्या वर्षी 500-400 म्हणजे कमी आहे. हा, व्हिडिओ भरपूर गिऱ्हाईक येतात आमच्याकडे. मग मसाल्यासाठी आपण कोणत्या म्हणजे कलरसाठी कुठली मिरची पाहिजे? काश्मीरी मिरची. आणि चवीला आपल्याला कुठली मिरची पाहिजे? संकेश्वरी चवीसाठी आहे. ही चवीसाठी येणार आहे. आणि ही बेडगी आपल्याला? बेडगी ही कलरसाठी आहे. काश्मीरी आणि रंग टिकून राहतो ना रंग. मसाल्याला. आणि काश्मीरी एक नंबर असते, ती कलरसाठी आहे. काश्मीरी ही आपली ओरिजिनल लवंगी असते. ही पांडी आहे ना, ती लवंगीपेक्षा थोडी तिखट कमी म्हणजे असते. कोणाला लवंगी नको असेल तर पांडी पांडी पण मिरचीचा चालते, चांगली असते. विचार करू शकता. हो हो हो. तर ही कोणती मिरची आहे का मामा? ही बेडगी आहे. बेडगी मिरची. तर आपण जानेवारीपासूनचा भरपूर प्रतिसाद मिळाला. लोकांनी छान मसाले बनवले, अजून पण येतात आहेत. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, ज्यांनी आम्हाला फोन करून रिप्लाय दिला, प्रतिसाद दिला, आले आणि इतरांनासुद्धा इथे सजेस्ट करतात. असंच अजून लाभ घ्या, या चांगल्या दुकानात पारख करून घ्या. आणि आपले आत्ताचे मसाल्याचे आणि हे मिरचीचे भाव तुम्हाला कळले असेल. ओरिजिनल मिरची आहे या. आणि नक्कीच मसाला चांगला बनवा आणि एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ खास असा होता की कांडप मशीन आणि मसाला मिल यातला काय फरक आहे. कारण बरेच जण येतात आमच्या शॉपमध्ये, म्हणतात आम्हाला कांडपचा मसाला पाहिजे. तर असं असतं की पूर्वीचं कांडपचं होतं, आता कांडप कमी प्रमाणात पाहायला मिळतं. त्याचं नवीन स्वरूप आलं आहे. तेच टेक्निक आहे, पण ते वेगळ्या पद्धतीचं आहे. फुगाची ही मशीन आहे, म्हणजे जात्याची वगैरे नाही आहे, दळतात तसे पीठ. तर अशा प्रकारे हा फरक जाणून घ्या आणि मग मसाला विचार करा की कांडपवर बनवायचा आहे का कसा बनवायचा. मी असं म्हणत नाही की कांडपची चव नाही, पण कांडपचं खूप कमी प्रमाण आहे आणि एकाच कांडपवर मग बरेच लोक आल्यामुळे तो वेळ जातो आणि त्याचे पैसे जास्त आकारले जातात आणि तो जाडसर असा मसाला दळला जातो. तर हे नवीन टेक्निक आहे, ते आपल्या पचनी पडून घ्या आणि नवीन काळास बरोबर चालायला शिका. आणि नक्की संधीचा लाभ घ्या. भाजण्याचे 30 रुपये आहे, 30 रुपये दळायचे, 30 रुपये आम्ही देत असतो तुम्हाला ऑफर.
तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.